ओम भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज, साधकांचे मायबाप, बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृत अनुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत. या ग्रंथाचं आता हे जे 5वे प्रकरण आहे, सच्चित आनंद या 3 पदांचं विवरण करणार. तेव्हा हे आता समारोपाला चालले. जाता जाता ज्ञानोबा आपल्याला आता हा आत्मराज, हे ब्रह्म, हे परब्रह्म, हा परमात्मा जो आपल्या ठिकाणी आहे आणि सर्वत्र आहे, त्याचं स्वरूप कसं कळेल, आपल्याला कशाने कळेल, याच्याबद्दल ते सांगून राहिले. आपल्या जो आहे त्याला जाणण्याचा मार्ग, आपल्याजवळ काय त्याला जाणण्याचा मार्ग आपण त्याचं शब्दांनी वर्णन करतो, पुस्तकांमधून त्याचं वर्णन वाचतो, ऐकतो आणि अशा तऱ्हेनं शब्दांच्या, प्रमेयांच्या, प्रमाणांच्या माध्यमातून, दृष्टांतांच्या माध्यमातून त्याला जाणण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानोबा सांगून राहिले की हे सगळे उपाय आत्म्याच्या ठिकाणी चालत नाही. आपल्या कुठल्याही उपायाने हा आत्मराज आपल्याला प्रगट करता येणार नाही, तो दिसणार नाही, तो प्राप्त होणार नाही. हा विषय चाललाय. आता शेवटी ते आपल्याला असं सांगून राहिले, उपाय मागील पाय. कालची योगी होती 55वे योगी काल नाही, 54वी नाही, 53वी योग होती. 53व्या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला असं सांगून राहिले, आता यावरी जे बोलणे ते येणीचे बोले शहाणे, जे मौनाचे हे निकटणे पिऊन गेले. सुंदर म्हणजे ज्ञानोबांची. ज्ञानोबा म्हणतात, आता तुम्हाला इतकं सांगून झाल्यानंतर या आत्म्यासंबंधी, आता या संबंधी जे काही बोलणं होईल बर का, ते बोलणं मौनाला आपल्याला प्राप्त करेल. बोलणं थांबून शहाणा माणूस, शहाणं बोलणं जे आहे ते मौनाला प्राप्त होते. आत्मस्थितीमध्ये जाण्यासाठी, आत्मस्वरूप कळण्यासाठी आपल्याला शब्दांचा उपयोग नाही. तेव्हा मौनाची भाषा, मौन, चुप होणं, गप्प राहणं, स्थिर होणं, मूक राहणं फार आवश्यक आहे. आणि विशेषतः साधकाला तरी हे मौन आवश्यक आहे. कारण मौन जर आपण पाळलं नाही तर बडबड करत असतो. आणि ही जी बडबड असते ती काही वेळेला योग्य मार्गावर असते, काही वेळेला अयोग्य मार्गावर जाते.
हे जे शब्द आपले बोलण्यातून निघत असतात सारखे, त्या शब्दांनी आपली शक्ती वाया जाते. वास्तविक या शक्तीचा उपयोग आपण आपल्या कल्याणासाठी करायला पाहिजे, परंतु बडबड करण्याने, जास्त बोलण्याने, शब्दांच्या माध्यमातून आपली शक्ती वाया जाते, असे ज्ञानोबा सांगून राहिले. मौनाने आता त्या भगवंताला, त्या आत्म्याला जाणण्याचा प्रयत्न करा. मौन व्हा, चुप राहा, गप राहा, आवश्यक तेवढंच बोला. मौन तर आपल्याला गप्प होताच येणार नाही, कारण आपल्याला संसार लागलेला आहे सगळा पाठीशी. अनेक कामं आहेत, आपली धामं आहेत, अनेक गोष्टी करायच्या असतात आपल्याला, त्यामुळे आपल्याला बोलावं लागणार. पण ज्ञानोबा सांगण्याने मौन याचा अर्थ केवळ मौखिक मौन नाही चालत. आता पुष्कळ लोक तोंड बंद करून ठेवतात, बोलतच नाही. ते आवश्यक असलं तरी बोलत नाही, गरजेचं असेल तरी बोलत नाही. हे मौन नाही उपयोगाचं. मौन याचा अर्थ असा आहे की मनामध्ये कुठल्याही प्रकारचा बोलण्याचा विचारच येऊ नये, ते खरं मौन. तेव्हा मन चूप होणं, बंद करणं सोपं आहे. हो, हे बंद करून करून मी का उद्याचं की येते आपण. तेव्हा गरजेपुरतं बोलायचं असलं तर, परंतु बोलण्याची इच्छाच होऊ नये, हे खरं मौन आहे. अंतर मौन आहे. हे बाह्य लोकांना दाखवणारं जे मौन असतं ना, ते कृत्रिम मौन असतं. आणि मग पुष्कळ लोक काय करतात, तेवढं आपल्याला बोलायचं नाही, आपण मौन घेतलेलं आहे, मग ते पाटी पेन्सिल किंवा कागद पेन्सिल घेऊन बसतात, आणि मग जर कोणी काही म्हटलं तर त्याला लिहून देतात. काय झालंय, तोंडाने बोललं काय आणि हाताने लिहून दिलं काय, केलं तुमचं मौन. मौनाचा अर्थ आहे बोलण्याची, शब्दांची इच्छा न होणं. ज्ञानोबा ते सांगणार आहेत आपल्याला, जे मौनाचेही निपटणे पिऊन गेले, तेव्हा जो मौनी होतो, जो अशा तऱ्हेनं चूप होऊन शब्दांचा उपयोग न करताना आत्म्याला जाणण्याचा प्रयत्न करतो, तो शहाणा विषय. आता 54व्या ओळीचे 54व्या ओळीमध्ये आता ज्ञानोबा आपल्याला असं सांगताय, त्या 53व्या ओळीमध्ये त्यांनी आपल्याला बोलणं बंद केलं, मौन स्वीकारायला सांगितलं. आता ते सांगतायत, एवं प्रमाणे अप्रमाण, एवं प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण, प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण. दृष्टांती वाहिल्यान दिसावयाची, दृष्टांती वाहिल्यान दिसावयाची. काय सुंदर वया लिहितात ना. काय म्हणतात, आता आपण जी प्रमाण वापरतो, प्रमाण ही आपल्याला वस्तूंचं ज्ञान करून देणारी असतात. ही 6 प्रमाणात आपण पाहिली, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, अर्थ प्रमाण, ऐतिह्य प्रमाण, अनुपलब्धी, मय प्रमाण, असे पुष्कळ प्रमाण आहेत. ही जी प्रमाण आहे, त्या प्रमाणांनी आपण या जगाच्या वस्तूंचं ज्ञान प्राप्त करतो. वस्तूंचं, जगातल्या गोष्टींचं ज्ञान प्रमाणांनी प्राप्त होतं. त्याच्यामधलं हे जे प्रत्यक्ष प्रमाण आहे, ते तर आपल्याला पदोपदी लागतं. तेव्हा प्रमाण म्हणजे काय, तुम्ही म्हटलं मला
झान पाहिजे. झान म्हटल्यानंतर लगेच प्रत्यक्ष झान आपल्या पुढे. हे प्रत्यक्ष प्रमाणे, जे प्रत्यक्ष म्हणजे डोळ्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळतं, समोरच असतं ते, त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. अनुमान प्रमाण म्हणजे जे प्रत्यक्ष नाही परंतु कल्पनेनं जाणता येतं. अग्नी दिसत नाही पण धूर दिसतो, म्हणजे तिथं अग्नी आहे हे अनुमानाने कळलं. शब्द प्रमाण तर आपल्याला वारंवार लागतं, शब्दांनीच पुष्कळशी माहिती मिळते आपल्याला. इतिहास तर सगळा शब्दांनीच कळतो ना. तेव्हा शब्द प्रमाण आहे, उपमा दृष्टांत वगैरे अलंकार तेही प्रमाणाचा उपयोग करतो. अशा प्रकारे प्रमाणांनी आपण जगातल्या वस्तूंचं ज्ञान करतो. पण ज्ञानोबा सांगतात, आता ज्या आत्म्याचं, ज्या परब्रह्माचं तुम्हाला ज्ञान पाहिजे आहे ते प्रमाणांनी होणार नाही. तिथं सगळी प्रमाण अप्रमाण आहेत. प्रमाणांनी ज्ञान होत नाही आत्म्याचं, कुठल्याही प्रमाणानं नाही. शब्दाने तर नाहीच नाही, परंतु प्रत्यक्ष प्रमाण तर चालतच नाही. अनुमान सुद्धा करता येईल त्याच. तेव्हा हा आत्मा परमात्मा जो आहे तो प्रमाणांचा विषय होत नाही, हे मागे सांगून झालेले. आता ज्ञानोबा सांगायले, एवं प्रमाणे प्रमाणपण केले. प्रमाण दृष्टांती वाहिली आणि दिसावयाची. आता जे दृष्टांत आतापर्यंत देत होते ज्ञानोबा, दृष्टांत हे सुद्धा एक प्रकारचं प्रमाणच आहे. दाखला देणं दृष्टांत. दृष्टांत हा साहित्यातला एक अलंकार पण आहे. दृष्टांता परमेतेषां सर्वेषां प्रतिबिंबनम, अशी त्याची व्याख्या आहे संस्कृत मध्ये. दृष्टांत म्हणजे काय की एक वस्तू सांगण्यासाठी हुबहू तशी दुसरी वस्तू घ्यायची आणि तिच्या वर्णनाने या पहिल्या वस्तूचं वर्णन करायचं. आतापर्यंत ज्ञानोबाने अनेक दृष्टांत देऊन आपल्याला या सिद्धांतांची माहिती सांगितलेली आहे. ज्ञानोबा सांगण्याने आता या दृष्टांताचाही या ठिकाणी उपयोग नाही. दृष्टांत हा कशासाठी दिला जातो? या बाह्य सिद्धांतासाठी, बाह्य तत्वांसाठी, बाह्य अशा जीवनातल्या गोष्टींसाठी दृष्टांत देऊन आपल्याला समज येते. परंतु आत्म्यासाठी, आत्म्याला, परमात्म्याला, परब्रह्माला जाणण्यासाठी दृष्टांताचाही उपयोग नाही. दृष्टांतानेही परमात्मा प्राप्त होत नाही किंवा कळत नाही, कारण तो कुठलाच विषय नाही, शब्दांचाच विषय नसल्यामुळे तो दृष्टांताने कळेल कसा तो? दृष्टांती वाहिली आण दिसावायची. त्या दृष्टांताने जोरदार आता आण घेतली, शपथ घेतली, ते आता आम्ही तुम्हाला दिसणारच नाही का? दिसणार नाही म्हणजे काय? आमचा काही उपयोगच नाही तुमच्या त्या आत्म्याला जाणण्यासाठी. आम्ही इतर गोष्टी तुम्हाला सिद्धांताच्या सांगितल्या दृष्टांताने, तुमचे सिद्धांत आम्ही उघड करून मांडले, परंतु तो जो आत्मराज आहे त्याला कुठलाही दृष्टांत चालत नाही. तो दृष्टांताचा विषयच नाहीये. अशा प्रकारे ज्ञानोबाने आता दृष्टांताला सुद्धा टाकले बाजूला. ज्ञानोबा आता आपल्याला एक आणखी ज्ञानेश्वरी जोडणी सांगतायत. ज्ञानोबा म्हणतात, तरी करोनी रस सोय बरवी, कानी केवी भरावी, फुले आणून बांधावी डोळा केवी. अहो, दृष्टांतांनी, प्रमाणांनी, शब्दांनी आत्म्याचं वर्णन करणं कशाप्रमाणे आहे म्हणे? तर चांगली रससोय म्हणजे चांगला स्वयंपाक करायचा बरं का. खूप छान स्वयंपाक झाला हो, का सुगंध सुटला हो, छान स्वयंपाक झाला. स्वयंपाक चांगला झाला,
ताट पुढे आलं, फार छान वास येतोय, आणि मग तो घास घेतला आणि कानात खाऊन घालायला, कानात घालायला चालेल का? ती जी खाद्य पदार्थांची जिथं ते जायला पाहिजे, जिथं रुची येते तिकडे जायला पाहिजे तो हात. तो जर कानामध्ये जाऊ लागला तर कान काय करेल त्याला? खाणं हा काही कानाचा विषय नाहीये, तो तोंडाचा विषय. तसे ही दृष्टांत, तसे ही उपमा, तशी ही प्रमाण, तसे ही शब्द काय आत्म्याचे विषय नाहीये. आणि आम्ही आपल्याला त्याच्याने जाणून इच्छितो. म्हणजे असं झालं की तो चांगला पदार्थ आम्ही कानात भरतोय. तसं कान कसं आहे गेली? अरे कान काही खाद्य पदार्थांचा विषय नाही, तो घेत नाही, ते शब्दांचा विषय पाहिजे त्याला. तेव्हा ज्याचा विषय ज्या इंद्रियाला जसा पाहिजे तसंच त्याला द्यायला पाहिजे ना. तसं हे जे आत्मस्वरूप आहे ते जाणण्यासाठी तुमची ही प्रमाण, तुमचे दृष्टांत, तुमचे हे शब्द यांचा काही उपयोग नाही. पण आम्ही काय करतो, त्या आत्मराजाला जाणण्यासाठी दृष्टांताचा, शब्दांचा, प्रमाणांचा उपयोग करतो. म्हणून चांगली रससोय करून ती कानात घालणं, किंवा चांगली फुलं आणायची. का फुलं सुंदर हो, आणली फुलं, वास येतात, सुगंधी फुलं आहेत, आणि काय केलं, ती डोळ्याला लावली. डोळा काय सुगंध घेणार आहे का? त्याच्या जवळच नाक आहे ना, तिथे ठेवणं ते वासी ना. म्हणजे जो ज्या इंद्रियांचा विषय असतो त्या इंद्रियाकडेच ते द्यायला पाहिजे. डोळ्यांवर फुलं तुमचा उपयोग. म्हणून म्हणतात आत्मा हा असा काही आहे विचित्र की त्याला हे तुमचे सगळे जे उपाय आहेत ते निरुपाय आहेत, त्याचा काही उपयोग नाही त्याला. तुम्ही शब्दांच्या साहाय्याने, दृष्टांतांच्या माध्यमातून, प्रमाणांच्या माध्यमातून त्याला जाणू इच्छिता, तो तसा जाणला जाणार नाही. बघा ना. तेव्हा ज्ञानवानी आपल्याला अनेक गोष्टी आता सांगितल्या. आता ते पुढचा 55व्या मध्ये आज आपल्याला सांगून राहिले, अंगाची अनुपत्ती. बघा आता ही ओवी 55वी ओवी आहे. अंगाची अनुपत्ती, आटलिया उपपत्ती. अंगाची अनुपत्ती, आटलिया उपपत्ती. येथे उठली पांती लक्षणांची. काय म्हणतात? येथे उठली पांती लक्षणांची. ज्ञानवंतात आपण काय करतो, आत्म्याला जाणण्यासाठी अंगाची उपपत्ती, आत्मा जाणून घेण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या उपपत्ती आणि अनुपपत्ती, युक्ती प्रयुक्ती करतो. युक्त्या योजतो. उपपत्ती म्हणजे युक्ती करणं, योजना करणं. आता आत्मा कसं जाणायचं बाबा, या युक्तीने जाणायचं ते सांगतात. तुम्ही असं करून पहा, तसं करून पहा, तसं करून पहा. या युक्ती आहे. म्हणतात त्या आत्म्याला जाणण्यासाठी, त्याला स्वतः त्याच्या स्वरूपाला जाणण्यासाठी तुमच्या अनुपत्ती आणि उपपत्तींचा काही उपयोग नाही. किती युक्त्या करा तुम्ही, तुमच्या युक्त्या जगातल्या गोष्टी जाणण्यासाठी उपयोगाला येतील. जगातल्या गोष्टी आपल्याला युक्त्या प्रयुक्त्या करूनच जाणता येतात. परंतु जो आत्मराज आपल्या देहात आहे त्याला तुम्हाला युक्तीनं जाणता येणार नाही. येथे उठली पांती लक्षणांची. लक्षण म्हणजे खुणा.
अनेक लक्षणं दिसतात. लक्षणं म्हणजे चिन्ह. अनेक चिन्हांवरून आपण एखादी गोष्ट ओळखतो की बस हे असं असलं पाहिजे, अमुक असं पाहिजे. लक्षणं, युक्त्या यांच्यावरून आपण जगातल्या वस्तूंची पारख करतो. हा जो पारखी स्वभाव आहे आपला, पारख करण्याचा, ओळखण्याचा, तो अनेक प्रकारच्या लक्षणांनी आपण त्या त्या जगातल्या पदार्थांना, व्यक्तींना ओळखतो. माणसाला सुद्धा आपण लक्षणावरून ओळखतो. बघा तुम्ही, अमुक एक व्यक्ती कशी हो असं जर आपल्याला कोणी विचारलं तर त्या व्यक्तीला जाणण्यासाठी आपण त्याची लक्षणं ओळखतो. त्याची लक्षणं म्हणजे काय? तो कसा बोलतो, तो कसा वागतो, त्याचा व्यवहार कसा आहे, त्याचं आचरण कसं आहे, त्याचं वाचन काय आहे, त्याची आवड निवड काय आहे, त्याचं खाणं पिणं काय आहे, ही सगळी लक्षणं आहे त्याची. या अनेक गोष्टींवरून, लक्षणांवरून आपण त्या माणसाची ओळख करून देतो. हा माणूस असा असला पाहिजे बरं का, ज्याला देवधर्माची आवड नाही, जो जगाच्या कटकटीमध्ये रमलेला आहे, नाही का. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, याच्यावरून आपण त्या माणसाला ओळखतो, त्याचा परिचय होतो आपल्याला लक्षणांवर. पण आत्म्याचा परिचय लक्षणांनी होत नाही असं ज्ञान म्हणतात. इतर जगातल्या गोष्टी आणि माणसं यांचा परिचय आपल्याला लक्षणांनी करता येतो. लक्षण म्हणजे चिन्ह. अमुक अमुक चिन्ह दिसलं की आपण म्हणायचं की हे असं असं आहे. पण आत्म्याला कुठलंच चिन्ह लागत नाही. आत्मा हा कुठल्याही लक्षणांनी, चिन्हांनी जाणणारा विषयच नाही, जाणला जाणारा विषयच नाही. म्हणून ज्ञानोबा सांगू राहिले, येथे उठली पांती लक्षणांची. पांती म्हणजे पंगत. इथे लक्षणांची पंगत उठून चालली गेली, पण तो आत्मा काही कळला नाही. कारण लक्षणं अनेक असतात, म्हणून त्यांची पंगत शब्द वापरलाय ज्ञानोबा. पांती एकाच लक्षणावरून पटकन ओळख होत नाही. अहो, साधे घोडे घेताना सुद्धा किती लक्षणं पाहतात त्याची. गाय घ्यायची, म्हैस घ्यायची, बैल घ्यायचा, तरी सुद्धा त्याची लक्षणं पाहतात. प्राण्यांची सुद्धा लक्षणं पाहून तो प्राणी घेतात ते. पण हा जो आत्मराज आहे, याच्या ठिकाणी लक्षणांची पंगत उठून निघून जाते. कुठल्याही लक्षणाने हा आत्मा जाणला जात नाही असं ज्ञानोबा सांगून राहिले. तेव्हा आत्म्याला जाणणं किती कठीण आहे. आत्म्याला जाणण्यासाठी आपल्याजवळ जे आहे त्याचा काही उपयोग नाही असं आता ज्ञानोबा हे आपल्याला सगळं सांगून राहिले. अंगाच्या अनुपत्ती आठल्या उपपत्ती, सगळ्या उपपत्ती आटून जातात, नाहीशा होतात. सगळ्या युक्त्या आमच्या खलास होऊन गेल्या, पण तो आत्मा काही कळत नाही. सगळ्या लक्षणांची पंगत संपली, निघून गेली, पण तो आत्मा काही जाणला गेला नाही. तेव्हा ज्ञानोबा आपल्याला 56व्या ओळीमध्ये सांगून आले. पुढची ओळी, उपाय मागील पाय. उपाय मागील पाय घेऊन झाले वाय. काय म्हणतात ज्ञानोबा? उपाय मागील पाय घेऊन झाले वाय. प्रतीती सांगिली सोय प्रत्ययाची. प्रतीती सांगिली सोय प्रत्ययाची. का सुंदर लिहिली. काव्याच्या दृष्टीने आणि अर्थाच्या दृष्टीने ज्ञानोबा फार महान आहे बाबा. ते म्हणतात, आपण अनेक उपायांनी काही गोष्टी मिळवतो आणि जाणतो. उपाय करतो. उपाय म्हणजे काय? प्रयत्न. नाही का? अनेक प्रयत्न करतो आपण.
पण या आत्मराजाला जाणण्याचा कुठलाही उपाय करा, तुम्ही कुठलाही प्रयत्न करा, तो प्रयत्न मागच्या मागे पाय घेऊन पळून जातो, निघून जातो. तो मला मी जायचं भाऊ तिथं, माझा काही तिथं उपयोग नाही. म्हणजे आत्म्याला जाणण्यासाठी कोणताही उपाय पुढे जातच नाही, कोणताही प्रयत्न येत नाही यांचा. सगळे उपाय मागच्या मागे पाय घेऊन पळून जातात, तिथे जायलाच तयार नाही. द्वारे वा आत्मराजा, का भयंकर रे तू, आम्ही इतके प्रयत्न करतो तुला जाणण्यासाठी, पण तो आमचा कुठलाही प्रयत्न तुझ्यापर्यंत येत नाही. सगळे प्रयत्न मागे फिरतात. उपाय मागील पाय घेऊन झाले वाय, वाय म्हणजे व्यर्थ गेले आमचे सगळे उपाय. आम्ही एवढे उपाय केले, इतके प्रयत्न केले, इतकी साधना केली, इतकं प्रवचन ऐकलं, इतके ग्रंथ वाचले, इतक्या लोकांचं ऐकलं, पण सगळे उपाय व्यर्थ गेले. त्या कुठल्याही उपायाने तू आम्हाला जाणला गेला नाहीस. आता प्रतीती सांगलेली सोय प्रत्ययाची, ही जी प्रतीती आहे, प्रतीती म्हणजे अनुभव, आणि ही जी प्रतीती आहे, प्रतीती म्हणजे ज्यामुळे आम्हाला अनुभव येतो, तो अनुभव त्या प्रतीतीने सोडून दिला. प्रतीतीने अनुभवच टाकून दिला तर मग त्यांना काय प्रतीती म्हणायची का? प्रतीती म्हणजे अनुभव देणारी गोष्ट. जी प्रतीती आम्हाला अनुभव पण देऊ शकत नाही त्या आत्म्याचा. कुठल्याही प्रतीतीनं प्रत्यय येत नाही म्हणजे अनुभव येत नाही. वारे वा आत्मराजा, कुठल्याही प्रकारच्या प्रयत्नाला यश येत नाही. कुठल्याही प्रकारची प्रतीती म्हणजे अनुभवाने तू कळत नाही. आम्ही पुष्कळ निळ्या पद्धतीने अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. आत्मा असा आहे का, असा आहे का, असा आहे का, असा आहे का, हा मला आलेला हा अनुभव आत्म्याचा आहे का, आत्म्याचा आहे का, असं समजून आम्ही पुष्कळ प्रयत्न करतो. काही नाही बाबा, तो आमच्या कुठल्याच प्रतीतीला प्रत्ययाला येत नाही. कुठेच तो सापडत नाही आम्हाला. कुठल्याही अनुभवाला येत नाही, कुठल्याही प्रतीतीला तो प्रत्यय येत नाही म्हणजे अनुभवाला येत नाही. हे आत्मराजा किती दमवतो रे तू आम्हाला. शब्दांनी कळत नाही, प्रमाणांनी कळत नाही, उपमा दृष्टांतांनी कळत नाही, लक्षणांनी कळत नाही. शेवटी उपाय करून पाहतो, त्या उपायांनी तर तू मुळीच सापडत नाही. सगळे उपाय आमचे परत येतात. यांची प्रतीती सुद्धा, ज्यामुळे प्रत्यय येतो ती प्रतीती सुद्धा आम्हाला तुझा अनुभव देत नाही रे. तेव्हा आम्ही योग केले, योगाची साधना केली, आम्ही भक्तीची साधना केली, आम्ही आणखी ज्ञानाची साधना केली, आम्ही कर्मयोगाची साधना केली. हे सगळे उपाय आहेत. या साधनेने आत्मा जाणला जाईल, या साधनेने आत्मा आम्हाला प्राप्त होईल, या साधनेने जाईल. कुठल्याही साधनेने तो आकळत नाही. ना योगाने, ना भक्तीने, ना ज्ञान मार्गाने, ना कर्म मार्गाने. हे तुमचे सगळे मार्ग जे आहे ना, ते आत्म्यापर्यंत पोहोचतच नाही. तो साधन त्या ठिकाणी बंधून जातात. साधनांचाही उपयोग नाही. प्रतीती सांगलेली सोय प्रत्ययाची. त्रिपुटीचा विषय नाही तो. बाकीचे सगळ्या वस्तूंना जाणण्यासाठी आम्हाला त्रिपुटी आहेत. प्रत्येक विषयाची त्रिपुटी आहे, प्रत्येक इंद्रियाला त्रिपुटी आहे. पण हे आत्मराजा, तुझ्या ठिकाणी त्रिपुटी पण नाहीये. त्रिपुटीचा तो विषयच होत नाही. तेव्हा बाह्य प्रतीती आणि अंतरप्रतीती, अंतरानुभव आणि बाह्य अनुभव आम्ही घेऊ पाहतो. तुझा बाह्य अनुभवाचा विषयच नाही,
अंतरंगामध्ये तुझा अनुभव घ्यायला जातो, पण तू तरी सुद्धा तू त्या अनुभवामध्ये आम्हाला पकडीत सापडत नाही. आता काय करावं? म्हणतात आत्मराज हा असा आपल्या प्रयत्नाने आणि साधनेने असा जाणण्याचा विषय नाही. आता एक गोष्ट पुन्हा सांगून टाकतो. पुष्कळ लोकांचा असा भ्रम आहे की आपण जी साधना करतो ना, त्या साधनेने आम्हाला आत्मसिद्धी प्राप्त होईल. बर का? हा भ्रम आहे डोक्यामध्ये. साधनेने आत्मसिद्धी प्राप्त होत नाही. मग साधन कशासाठी करायचं? आम्ही तर त्या आत्म्यासाठी साधना करतोय. तो आत्मा प्राप्त होईल, त्या आत्मसिद्धी प्राप्त होईल, त्याचं ज्ञान होईल, त्याचं सुख प्राप्त होईल, म्हणून आम्ही साधना करतो. मग तुमचा हेतू चुकला. तुम्ही जर आत्मप्राप्तीसाठी साधना करत असाल तर तुमचा उद्देशच चुकला. मग साधना कशासाठी करायची माहितीये? आत्मप्राप्तीसाठी साधना नाही, आत्मस्थिती प्राप्त करण्यासाठी मध्ये ज्या अडथळे, ज्या अडचणी, जे अडथळे प्रतिबंध आहेत ते दूर करण्यासाठी साधना आहे. जसं आपण एखाद्या गावाला किंवा एखाद्या ठिकाणी जायचं असलं तर तो जो रस्ता असतो त्या रस्त्यामध्ये ज्या अडचणी येतात त्या दूर केल्याशिवाय त्या ठिकाणावर जाता येईल आपल्याला. तसं साधनेनं आपल्या अंतःकरणामध्ये जे भरलेलं पूर्वीचं जी बर का अनेक कचरा, मळ, अज्ञान, ते नाहीसं करण्यासाठी साधना आहे. अंतःकरण शुद्धीसाठी साधना आहे, लक्षात ठेवा बरं. आत्मप्राप्तीसाठी साधना नाही. या अशा साधनेनं आत्मा प्राप्त होईल अशी जर काही आमची समजूत असेल तर तो भ्रम आहे आपला. तेव्हा साधनेचे सुद्धा ज्ञानोबांनी सांगितलं ना, साधनेचाही उपयोग नाही, तिथं कुठले उपाय चालत नाही. साधना हा उपाय आहे आमचा. मग तो उपाय सुद्धा तुम्हाला आत्मज्ञानाकडे किंवा आत्मसिद्धीकडे उपयोगाचा नाही. तेव्हा आमची साधना ही आमच्या अंतरंगाला शुद्ध करणारी साधना आहे. आधी अंतकरण शुद्ध करा, आणि जेव्हा अंतकरण शुद्ध होऊन जातं, फार सगळं कचरा, केर कचरा सगळा निघून जातो. विकार नाही, संस्कार नाही, काहीच राहिलं नाही. मग ते जे शुद्ध असं अंतकरण असेल ना, त्याच्यामध्ये आत्म्याचं प्रतिबिंब दिसत. म्हणून आज साधना करायची. साधना एवढ्यासाठी करायची की अंतकरण शुद्ध व्हायला पाहिजे, स्वच्छ व्हायला पाहिजे. कारण शुद्ध अंतकरणाशिवाय आत्म्याकडे आपल्याला पाहताच येणार नाही, आत्म्याकडे जाताच येत नाही. म्हणून साधनेचा उद्देश अंतरंग शुद्धी आहे, आत्मप्राप्ती नव्हे. हे साधकांनी लक्षात ठेवा. पुष्कळ लोकांच्या डोक्यामध्ये भ्रम आहे. तर त्यांना ते ऐकलेलं नसतं, त्यांनी कधी असं ऐकलेलं नाही त्यांनी. आणि कुठेतरी वाचलं त्यांचं येतं किंवा आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी, आत्मप्राप्तीकडे, ब्रह्मप्राप्तीसाठी साधना करावी असं कुठेतरी वाचलेलं असतं, त्यांनी ऐकलेलं असतं. आणि ते डोक्यामध्ये त्यांच्या भरलेलं असतं की आता आपण साधना करतोय ना, आता आपल्याला आत्मप्राप्ती होईल. तेव्हा आत्म्याचा या तुमच्या साधनेशी काही संबंध नाही. करा तुम्ही किती साधना, तुमची साधना तुमच्या अंतःकरणामध्ये जी भरलेली घाण आहे ती दूर करण्यासाठी असली पाहिजे. आणि ती गेल्याशिवाय त्या आत्मरास प्रगट होणार नाही. ते समजले बघा ना. ज्ञानोबा आपल्याला समजावे 57 योग येते. 57व्या मध्ये आपल्याला ज्ञानेश्वर मला समजले, येथे निर्धारेशी विचारू
निमोनिधाला साचारू. येथे निर्धारेशी विचारू, निमोनिधाला साचारू, स्वामींच्या संकटी शोधू सुभटू जैसा. स्वामींच्या संकटी शोधू सुभटू जैसा. ज्ञानोबांनी लगेच दृष्टांत देऊन टाकला. ज्ञानवंतात तुम्ही जर असा निश्चय केला असेल विचारांचा, विचाराने आपण आत्म्याला जाऊ, विचाराने निश्चय करून तुम्ही आत्म्याला जाणण्याचं जर ठरवलं असेल ज्ञानवंतात, कशाप्रमाणे? जसा एखाद्या राजाला वाचवण्यासाठी एखादा त्याचा सेवक शूर स्वतःच बलिदान करतो. राजावर संकट आलेले, राजाला वाचवण्यासाठी त्याचा तो शूर सेवक त्याच्याजवळ आहे, तो स्वतः मरतो पण राजाला वाचवतो. स्वतः मरून स्वामीला वाचवणारा असा सेवक जसा ज्ञानवंतात विचार आत्मवस्तूचे ज्ञान झाले असता नाहीसा होतो. विचारांचा उपयोगच नाही तुमच्या. विचार हा बुद्धीचा खेळ आहे. इथं खरं की मन, बुद्धी, चित्त, अहम हे इंद्रिय येते आणि या इंद्रियांची जी कर्म आहेत त्या कर्मांनी जगाच्या गोष्टी तुम्हाला ज्ञात होतात. म्हणून तुमचा किती मोठा विचारांचा निश्चय असला तरी तो आत्मराज तुम्हाला विचारांनी प्राप्त होणारा नाही. करत बसा विचार. तुम्ही असं केलं तर चालेल का, तसं केलं तर चालेल का, असं केलं तर बरं होईल का, तसं केलं तर चांगलं होईल का, अशाने तो आत्मा सापडेल का, तशाने कळेल का. करा विचार तुम्ही. उलट अशा विचार करण्यामध्ये तुमचं आयुष्य पुष्कळ मिळून जाईल. हे की नाही? शेवटी विचार ते विचारच आहे. तो आत्मराज कस काय सापडेल? तात्पर्य असं की आत्मा विचारांनी सुद्धा कळणारा नाही. हा, त्याची बाह्य समज येते, तो असा आहे, तसा आहे, तसा आहे, तसा आहे, असा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, असंग आहे, हे जी त्याची विशेषण आहेत ना, ती बाह्य ज्ञानाची. तो मुळात तो सगळा आहे तो. परंतु ह्या बाह्य विचारांनी आम्हाला हे त्याचं बाह्य वर्णन ऐकून आम्हाला असं वाटतं की आत्मा कळला आम्हाला. याला काही आत्मा कळला म्हणत नाही. तशी त्या लहान मुलांना तुम्ही समजूत घालता, हे तू हे काम कर, तुला मी लाडू देईन, तुला मी बिस्किट देईन, तुला मी चॉकलेट देईन. या तुमच्या चॉकलेट, बिस्किट, लाडूने ते पोरं काय करतात, आशेनं ते तुमचं काम करून घेतात. तसे हे जे विचार आहेत, या विचारांनी त्या विचारांना अशी आशा लागली की आपल्याला आत्मा प्राप्त होईल. आत्म्याच्या लाभामुळे आपण नाना प्रकारचे विचार करतो. विचारांचे तरंग तयार होतात आणि माणसं मग त्या तरंगामध्ये झुंबत राहतात. आता तो आत्माराज आपल्याला प्रसन्न होईल, आता तो आपल्याला भेटेल, आपल्याला तो येईल त्या ठिकाणावर. अशा तऱ्हेनं आम्ही मनोरथांच्या मार्गाकडे चालले जातो. मनोरथ ज्ञानवंतात विचारांच्या माध्यमातूनही तो तुम्हाला प्राप्त होणारा नाही. ज्ञानोबांनी आता आम्हाला अशा अवस्थेत आणून टाकलेलं आहे की आतापर्यंत आम्ही ज्या ज्या गोष्टी आत्मप्राप्तीसाठी केल्या त्या सगळ्या गोष्टी वाया गेल्या.
त्यातल्या कुठल्याही गोष्टीने तो आत्मा प्राप्त होत नाही असं सांगितलं. लक्षणांनी नेत नाही, प्रमाणांनी नाही, शब्दांनी नाही, दृष्टांतांनी नाही, कुठल्याच पद्धतीने साधनेने नाही, विचारांनी नाही. आता ते सांगून राहिले. मग देवा हा आत्मा कसा प्राप्त होतो आम्हाला? आधी एक गोष्ट लक्षात घ्या, आत्मा हा प्राप्त करण्याचा विषय नाही. तो अप्राप्त आहे का तुम्हाला? अप्राप्त म्हणजे जो प्राप्त नाही, म्हणजे जो तुमच्याजवळ नाहीये, तो आणायचा आहे का कुठून? जसे आता घरात साखर नाही, म्हणजे साखर प्राप्त आहे घरामध्ये, चहाला नाहीये, मग ती प्राप्त करावी लागते, दुकानातून आणावी लागते. तसा आत्मा नाहीये का? असं तर म्हणता आत्मा आहे आमच्यामध्ये, म्हणून तर आम्ही बोलतो. हे सगळं व्यवहार आत्म्यामुळे उडलेले देहाचे, म्हणजे आत्मा आहे. मान की तुम्हाला आत्मा प्राप्त करायचं म्हणजे काय करायचं? आत्मा तर प्राप्त आहे तुम्हाला. म्हणून ही जी प्राप्ती आहे ही अप्राप्ताची प्राप्ती नाही. दोन प्रकारची प्राप्ती असते, एक प्राप्ताची प्राप्ती आणि एक अप्राप्ताची प्राप्ती. संसार हा अप्राप्ताची प्राप्ती आहे. संसारामध्ये जे आमच्या जवळ नाही ते आणून भरतो आम्ही घरामध्ये. दिसतच आहे आपल्याला, आपल्या घरामध्ये जे नाहीये ते आपण बाहेरून आणतो. म्हणजे आपल्या घरामध्ये जे अप्राप्त आहे, प्राप्त म्हणजे काय, जे नाहीये ते आपण बाहेरून आणून भरतो घरामध्ये. तसा आत्मा आपल्या देहात नाहीये का? त्याला कुठून बाजारातून आणून त्याला भरायचंय का आपल्या देहामध्ये? नाही, तो आधीच आहे. तेव्हा आत्म्याची प्राप्ती करायची नाहीये, आत्मा प्राप्तच आहे. ही प्राप्ताची प्राप्ती आहे. जो प्राप्त आहे त्यालाच पाहायचंय आम्हाला. बाकीच्या गोष्टी कशा असतात, ज्या प्राप्त असतात त्या पाहाव्या लागतात आपल्याला, त्या आणाव्या लागतात. तेव्हा प्राप्त काय आणि अप्राप्त काय? तेव्हा आत्मा आम्हाला प्राप्त आहे. प्राप्त आहे म्हणजे आमच्या जवळ आहे. तो कुठून बाहेरून आणावा लागणार नाही. मग इतकं सरळ काम असताना तुम्हाला का बरं अडचण पडते हो? आपण तर कुठल्याच मार्गाने सापडत नाही ना, काय करावं? प्राप्त तर आहे, तो आमच्या देहामध्ये आहे. पण ज्ञानवाता सांगून राहिले की हे तुमचे हे चांगलं नाही, ते चांगलं नाही, ते चांगलं नाही, ते चांगलं नाही. प्राप्त असून तो आम्हाला कसा प्राप्त होत नाही, म्हणजे कसा लाभत नाही, आम्ही कसे त्याच्यामध्ये जात नाही, असा प्रश्न. तेव्हा जनवनी 57व्या श्लोकामध्ये सांगून टाकलं की येथे निर्धारेशी विचारू. निर्धार म्हणजे निश्चय, विचारांचा निर्धार केला, मी निश्चय केला की आत्म्याला मी जाण. विचारांनी आत्म्याला जाण. पण तू काय जाणशील? फक्त शब्दांची महती गाशील, शब्दांचं सामर्थ्य वाढवशील, शब्दांनी तू गुणगान करशील, बस. आत्म्याला जाणणं म्हणजे काय शब्दांनी जाणणं का? आत्मा सुख आहे, आत्मा सुखी आहे, आत्म्यामध्ये अमुक आहे, आत्मा असा आहे, तसा आहे, तसा आहे, तसा आहे, तसा आहे, आत्मा सच्चित आनंद स्वरूप आहे, वगैरे वगैरे वगैरे. हे जे आहे हे सगळं विचारांनी आम्ही बोलतो, विचारांनी समजतो, परंतु हे काही खरं आत्म्याचं स्वतः प्राप्त होणं नाही. आत्म्याला जाणणं कसं आहे मग ते आता पुढे आपल्याला सांगणारच आहे. सगळ्यांनी
हा अमृत अनुभव ऐकला तर काय होतं, एक दिवस यायचं 2 दिवस मध्ये खाडे पडले की तो तेवढा भाग निघून जातो. सुसंगती राहत नाही अखंड ऐकण्यामध्ये. आज ज्ञानोबा आपल्याला असं सांगतायत की निर्धारीशी विचारू निमोनी झाला साचारू, स्वामीच्या संकटी शुरू सोवटू जैसा. सोवटू म्हणजे वीर. एखादा वीर सेवक ज्याप्रमाणे आपल्या स्वामीचा म्हणजे त्या राजाच्या रक्षणासाठी ठेवलेला असतो आणि तो स्वतःच बलिदान करतो त्या राजाच्या रक्षणासाठी, तसा हा विचार नावाचा निश्चय करून तयार झालेला जो विचार आहे, तो बिचारा त्या स्वामी कार्यासाठी मरून जातो, पण तो स्वामी जिवंत राहतो. म्हणजे तो आत्मा काही सापडत नाही. त्या आत्म्यासाठी तो विचार मरून गेला. जाऊ द्या, म्हणजे तुमचे कुठलेही विचाराने त्या आत्म्याचं स्वरूप कळत नाही. हा सुंदर लिहितात ज्ञानोबा. शेवटी तर फार मजा येते. 58व्या ओळीत आता लिहून राहिले. नाना नाशू साधूंनी आपुला, नाना नाशू साधूंनी आपुला, बोधू बोधे लागला. काय म्हणतात ते? नाना नाशूनी साधूला, नाना नाशू साधुनी आपुला, बोधू बोधे लागला. मुसधेपणे थोटावला अनुभवू जेथ. आता बोध ज्याला म्हणतात, आत्मबोध, आत्मज्ञान. हो, मला बोध झाला बरं का, आत्मज्ञान झाला. तेव्हा हा जो बोध आहे, बोध म्हणजे ज्ञान, आणि आत्मबोध म्हणजे आत्म्याचं ज्ञान. ज्ञान सांगलेले या आत्मज्ञानाने हा आत्मबोध जो झालाय आपल्याला, त्याने आपला नाश करून घेतला. कसला झाला हो तुम्हाला आत्मबोध सांगा बरं. हो, आम्हाला आत्मबोध झाला. आत्मबोध झाला, आत्मज्ञान झालं. अरे ऐकलेल्या गोष्टींनी का ज्ञान होतं का? वाचलेल्या गोष्टींनी का ज्ञान होतं का? तेव्हा हा जो काही बोध झाला, मला ज्ञान झालं असं काही जे म्हणतात ज्ञानी लोक, हे जे ज्ञानी लोक आहेत, जे मोठे घमेंड मारतात की मी सगळं जाणतो होता, मला आता सगळं कळायला लागलो, मला आत्मबोध झालेला आहे, मला आत्मज्ञान झालेलं आहे, असे गप्पा मारणारे जे कोणी असतील, ज्ञानोबा सांगतात, नाना नाशू साधूने आपला बोधू बोधेला झाला. आपला नाश करून घेतला त्याने. त्या आत्मबोधाने, त्या आत्मज्ञानाने स्वतःचाच नाश करून घेतला आणि बोध रूपाने राहायला तो लाजला. आता मी ज्ञानी आहे असं म्हणायलाही लाजला तो बोध त्याचा. किंवा ज्ञान म्हणतात नुसतेपण थोठावला अनुभव जेथे. नुसतेपण, अरे अनुभव आला म्हणे मला, आत्म्याचा अनुभव आला असं. पुष्कळ गप्पा मारतात की मला आत्म्याचा अनुभव आला. म्हणतात अनुभव तुला आला आत्म्याचा, कशाने येतो सांग बरं तुला अनुभव. तुला जर अनुभव आलाय आत्म्याचा, मग अनुभव कशाने येतो ते सांग आता मला. विचारून पाहे जे लोक बडबड करतात
मला तो सगळा अनुभव आला, मला सगळं कळलं, मी आता ज्ञानी आहे, मला आत्मज्ञान झालेलं आहे, असे जे म्हणणारे लोक आहेत, शास्त्री पंडित वगैरे, त्यांना ज्ञानोबा विचारतात, अरे तुला हा जो अनुभव येतो तो कशाने येतो ते तर सांग मला. अरे आता आधी साखर आहे, हा साखरेचा अनुभव केव्हा येईल, ते खाल्ल्याशी येईल का? मग तुला आत्मा आणि त्याचा बोध आणि त्याचा अनुभव तुला आला तर तू कशाने आला? आत्मा खाल्ला का तू, घेतला का तू, गेला होता का तिथं तू? मग तू सांगून मला आत्म्याचा बोध झाला आणि मला आत्म्याचा अनुभव आला, तर हा जो आत्मानुभव आहे तो कशाने आला तुला? अनुभव येण्यासाठी शेवटी आपलं शरीरच आहे ना. अनुभव कुणाला येतो रे? अनुभव जो येतो आम्हाला तो शरीराने येतो, इंद्रियांनी येतो, आणि इंद्रिय तर तिथं पोहोचत नाही आत्म्याजवळ. आत्मा इंद्रियांचा विषय नाही, कितीतरी वेळ सांगून झालेलं आहे. कोणतंही इंद्रिय आमचं त्या आत्म्यापर्यंत जात नाही. मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहम नाही, ती आतली जात नाही, बाहेरची म्हणून जाऊ शकत नाही. मग तुला अनुभव आला कसं म्हणतो? कशाने येतो अनुभव? अनुभव इंद्रियांनी येतो ना. मग इंद्रियांचा विषय नाही आत्मा. मग अनुभव तुला जो येतो आत्म्याचा तो तुझा भ्रम आहे. किती ज्ञानोबांनी आपले भ्रम नाही शिकले लक्षात घ्या. खरं आत्मज्ञान, खरं आत्मस्थिती प्राप्त केलेली माणसं कशी असतात वेगळी, आणि हे जे मध्ये बडबड करणारे ज्ञानाने फुगलेले अहंकारी हे जीव असतात, यांचं वेगळं जीवन आहे. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगणारे आत्म्याचा अनुभव येत नाही तसा. आत्मा हा अनुभवाच्या विषयात येत नाही का? आत्मा काय साखरेसारखा खाऊन पाहतात. मग कसा अनुभव आला तुला? तात्पर्य अनुभवाचाही विषय नाही. आणि तुम्हाला जर अनुभव आला असेल आत्म्याचा तर तो तुमच्या इंद्रियांनी आलेला आहे, आणि इंद्रियांनी आलेला अनुभव आत्म्याचा अनुभव होऊ शकत नाही. किती समजून सांगितलं ज्ञानोबांनी बाबा. अपार महत्वाचा ग्रंथ आहे हा, ऐकलाच पाहिजे. आपली झोप उडून जाते महाराज, भ्रम नाशी होऊन जातात. आपल्या समजुती पूर्वीच्या ज्या झालेल्या आहेत त्या फार नाशा होऊन जातात. आपल्या डोक्यामध्ये असे काही भ्रम भरलेले असतात, अशा काही गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, वाचलेल्या असतात, ऐकलेल्या असतात, त्याचा भ्रम आमच्या डोक्यामध्ये असतो. ज्ञानोबांनी हे सगळे आपले भ्रम नाहीसे केलेले. हा सुंदर विषय आहे. तेव्हा नाश साधून आपुला बोधू बोधे लाजला, मुसदेपणे थोटावला अनुभव येत. हा अनुभव नुसता थोटावला म्हणजे बळावला फक्त. पण कशाने? अनुभव जिथे नाहीये. तुमचा अनुभवामध्ये खरा तो आत्मा अनुभव नाहीच आहे जा, असं ज्ञानोबा म्हणतात. उद्याला आपण उद्याला भाग पाहू. 59वी उद्या येते, आणि ज्ञानोबा फार सुंदर आता चर्चा करून राहिले बाबा. आता पुढचा भाग पुष्कळ सोपा आहे. आता तुमच्यात थोडा शिकवया राहिला. आता ऐकला पाहिजे हा विषय, अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि आपल्या आत्म्याबद्दलचा तो विषय आहे, जो आत्मा आपल्या देहामध्ये त्याच्याबद्दल ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले, म्हणून तो ऐकलाच पाहिजे. तेव्हा आजच्या सत्संगाला आपण विश्राम, वेळ संपलेली आहे. आता आपला दररोजचा सत्संगाचा वेळ बदललेला दिसतोय. मी सवासाला क्या सवासाला घ्या, बरं सवासाला सवासाचे 6:30 होऊन गेले तरी कोणी पत्ता नाही. 6:45 काही लोक येतात.
आता काय करणार. बाकीचे ते दिगंबरा दिगंबरा म्हणतच नाही, ते येऊन बसतात बिचारे. मी तुम्हाला कितीतरी वेळ सांगितलंय की अरे तुम्हाला 10-5 वेळा जरी दिगंबरा दिगंबरा म्हणायला मिळाला ना, तर त्यामुळे तुमचं मन शांत होईल. म्हणजे बाहेरून येतात भटकून, घरातून जगातून, त्या परिस्थितीतून आल्यानंतर दिगंबराचा जप थोडासा जरी केला तरी तुम्हाला त्या जपाचा थोडासा जरी लाभ असा होतो की मन शांत होऊन जातं, आणि मग हे जे ऐकणं आहे ना त्याचा फायदा होतो. म्हणून दिगंबराचा जप थोडा तरी व्हायला पाहिजे, आणि त्याच्याने पुण्य वाढतं ना तुमचं. मुख्य म्हणजे तुम्ही जेवढा जप कराल ना तेवढं पुण्य वाढतं. हे कितीतरी वेळ सांगून झालंय, पण आपलं जागा ठिकाण आता दिगंबरा दिगंबरा संपलं की मग आपण जाऊ, तेव्हा येतात ते. घरी काही काम नाही बरं का, तरी आता घरी काही काम असतं त्यावेळेला 5-10 मिनिटं अगोदर आले तर काय होतं. असो. हरिओम तत्सत.